देर आर ॲप्रॉक्स 20,000 व्हॅकन्सीज गाईज स्टाफ सिलेक्शन मार्फत जवळपास 20,000वर व्हॅकन्सीज अवेलेबल केलेल्या आहेत. म्हणजे 20,000 व्हॅकन्सीज आहेत, तुम्हाला फक्त एक व्हॅकन्सी अडॉप्ट करायची आहे. गाईज या मेगा भरतीबाबत आपण टोटल डिटेल माहिती पाहणार आहोत. त्याआधी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉबच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कारण टेलिग्राम चॅनलवर देखील सर्व जॉब अपडेट प्रोव्हाइड केले जातात आणि डायरेक्टली ॲप्लिकेशन लिंक देखील तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केले जाते. तर गाईज सांगितल्याप्रमाणे टोटल 20,000 व्हॅकन्सीज आहेत. या व्हॅकन्सीज बाबत आपण डिटेल माहिती पाहूया. कारण जर तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं तर 83 पेजचं नोटिफिकेशन आहे आणि सर्वच माहिती काही महत्त्वाची नाही. म्हणून जी माहिती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची आहे, फॉर्म फिलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची आहे, तीच आपण माहिती पाहणार आहोत. तर पाहूया. तर गाईज SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या व्हॅकन्सीज अवेलेबल केलेल्या आहे आणि पब्लिक नोटीस त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे, या पब्लिक नोटीस मार्फत त्यांनी टोटली माहिती सांगितलेली आहे. नोटीस आहे कंबाईंड ग्रेड लेवल एक्झामिनेशन 2020 हे नोटीस आहे. ठीक आहे, तर गाईज या सर्व नोटीसबद्दल आपण डिटेल माहिती पाहूया. आता सर्वात पहिल्यांदा एक्झामिनेशनचं शेड्यूल आहे. स्टार्ट डेट, एंड डेट, ॲप्लिकेशन कधी भरू शकता ते शेड्यूल आपण एकदा पाहूया. सर्वात पहिल्यांदा ॲप्लिकेशन ऑनलाईन त्यांनी मागवले आहेत 17/9/2022ला. ठीक आहे, म्हणजे 17 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाईन एक्झामिनेशन ऑनलाईन फॉर्म हे सुरू झाले. ठीक आहे, त्यानंतर लास्ट डेट आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची ते आहे 8/10/2022. ठीक आहे, 8 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनचे फॉर्म भरू शकता. त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर जनरेशन ऑफलाईन चलन. ऑफलाईन चलन म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन फी पेड केली नाही तर तुम्ही ऑफलाईन देखील फी भरू शकता बँकेत जाऊन. तर त्याची देखील लास्ट डेट आहे 8/10/2022. ठीक आहे, त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट. ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट तुम्हाला भरण्याची लास्ट डेट आहे 9/10/2022. ऑफलाईनची 8 आहे, ऑनलाईनची 9 आहे. ठीक आहे, त्यानंतर डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फ्रॉम करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट. ठीक आहे, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये तुमची काही चूक असेल, काही तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी विंडो ऑन होणार आहे 12/10/2022ला. ठीक आहे, ते 13/10/2022 म्हणजे 2 दिवस हा विंडो ऑन असेल. म्हणजे तुमचं कुठलंही करेक्शन असेल एक्झामिनेशन फॉर्ममध्ये तर तुम्ही करेक्शन करू शकता या 2 दिवसामध्ये म्हणजे 12 आणि 13 तारखेला. ठीक आहे, त्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टायर 1 म्हणजे तुमची एक्झाम आहे ना ती 2 पार्टमध्ये कंडक्ट केली जाणार आहे. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे ना टायर 1 म्हणले त्याला, तर तो पहिला पार्ट डिसेंबरमध्ये तुमचा होईल. म्हणजे फर्स्ट एक्झाम डिसेंबरमध्ये होईल आणि जो सेकंड एक्झाम आहे म्हणजे टायर 2चा एक्झाम आहे तो त्यांनी लवकरच अनाऊन्स करतील असं सांगितलं. ठीक आहे, म्हणजे कधी अनाऊन्स करणार आहे ते सांगितलं नाही, फक्त त्याची डेट तुम्हाला लवकरच दिली जाईल. म्हणजे पहिला एक्झाम झाल्यानंतर टायर 2चा देखील एक्झाम होईल आणि त्यानंतर तुमचं मेरिट हे डिस्क्लोज केलं जाईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला डेट कळायला असेल. पुन्हा रिपीट करतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकता 17 तारखेपासून 17 सप्टेंबरपासून. लास्ट डेट आहे 8 सप्टेंबर. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन तुमचा होणार आहे फर्स्ट पेपरचा तो आहे डिसेंबरमध्ये आणि दुसरा जो एक्झाम होणार आहे तो लवकरच अनाऊन्स करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, जास्त काही डेट नाही, एवढे 4च डेट महत्त्वाचे आहे. त्यानंतर ज्या पोस्ट आहे त्या पोस्टबाबत आपण डिटेल माहिती पाहूया. तर फर्स्ट पोस्ट आहे पे लेवल त्यांनी दिलेली पहिल्यांदा पे लेवल 8 आहे. ठीक आहे, म्हणजे चांगली पे लेवल आहे आणि यात पेमेंट जे होणार आहे ते 47,600 ते 1,51,100 एवढं पेमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. म्हणजे खूप चांगलं पेमेंट आहे. ठीक आहे, 47,600 मिनिमम आहे आणि मॅक्झिमम 1,51,100 हे तुम्हाला मॅक्झिमम पेमेंट भेटणार आहे स्टार्टिंग. ठीक आहे, त्यामध्ये इन्क्रीमेंट वगैरे इन्सेंटिव्ह वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यानंतर नेम ऑफ पोस्ट आहे. नेम ऑफ पोस्ट नंतर डिपार्टमेंट कुठला असणार आहे ते डिपार्टमेंट इथं दिलं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट. ठीक आहे, कुठल्या पोस्टमध्ये म्हणजे कुठली ती पोस्ट आहे ती कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये येते. त्यानंतर एज लिमिट असा त्यांनी चार्ट दिलेला आहे. सर्वात पहिल्यांदा नेम ऑफ पोस्ट असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ठीक आहे, ऑडिट ऑफिसरची पोस्ट आहे असिस्टंटसाठी. त्यानंतर त्याचं डिपार्टमेंट आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंटिंग डिपार्टमेंट अंडर C&AG. ठीक आहे, हे डिपार्टमेंट आहे. ग्रुप बी म्हणजे आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंटचं गेझेट असतात पहा, त्या गेझेटमध्ये ग्रुप बीमध्ये ही पोस्ट इन्क्लूड केली आहे आणि त्याचं एज आहे मॅक्झिमम 30 वर्ष. म्हणजे मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्यानंतर असिस्टंट अकाउंट ऑफिसर ती देखील सेम पोस्ट आहे, त्याबद्दलही सेम इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे असिस्टंट ऑडिट ऑफिसरसाठी जी रिक्वायरमेंट आहे ना तीच असिस्टंट अकाउंट ऑफिसरसाठी आहे. ठीक आहे, तर ही फर्स्ट पोस्ट झाली. याचं पेमेंट आहे 47,600 ते 1,51,100. सेकंड पोस्ट आहे पे लेवल
7ची यामध्ये पेमेंट जे दिलं जाणार आहे ते 44,900 ते 1,42,400 एवढं पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे. आता या पोस्टबाबत सर्व माहिती मी सांगत नाही, फक्त पोस्ट कुठल्या त्या वाचतो. त्यानंतर इथं डिपार्टमेंट दिलं आहे, कुठल्या डिपार्टमेंट अंडर तुम्हाला काम करायचं आहे, ग्रेड ग्रुप कोणता असणार, क्लासिफिकेशन कुठे आहे, तर बी ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन होईल आणि एज इथं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, लास्टचा कॉलम हा एजचा आहे. तर एज ही पोस्टनुसार तुम्ही पाहू शकता. पोस्ट कुठल्या आहेत त्या फक्त मी सांगतो. पहिली असिस्टंट सेक्शन ऑफिसर, नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर. फक्त डिपार्टमेंट वेगळे. ठीक आहे, पहा डिपार्टमेंट चेंज झालेले वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आहे. ठीक आहे, बाकी एज सर्वांसाठी वेगळी आहे, ते पण पहा तुम्ही. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे सर्व असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, फक्त डिपार्टमेंट वेगळं आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता बाकीची माहिती तुम्ही पाहू शकता. फक्त मी बेसिक माहिती सांगितली. तुम्हाला इथं पाहिजे नेम ऑफ पोस्ट, त्यानंतर म्हणजे कुठल्या डिपार्टमेंट अंदर तुम्ही येणार आहे ते, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट, नंतर एज लिमिट. अशा प्रकारे तुम्ही सर्व पोस्टची माहिती पाहू शकता. आता मी सर्वच वाचून दाखवत नाही कारण पोस्ट खूप सारे आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20,000 पोस्ट आहे, म्हणून पोस्ट खूप सारे आहे. ठीक आहे, नंतर पे लेवल 6 नुसार पण पोस्ट अवेलेबल आहेत. त्यामध्ये पेमेंट भेटणार आहे 35,400 ते 1,12,400. यामध्ये असिस्टंटसाठीच पोस्ट आहे, नंतर डिव्हिजनल अकाउंटिंगसाठी पोस्ट आहे, अकाउंटंटसाठी खूप साऱ्या पोस्ट आहे. पहा जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, यांची इथं माहिती दिलेली आहे, इथं तुम्ही माहिती पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा पे लेवल 5 नुसार पोस्ट आहे. इथं पेमेंट आहे 29,200 ते 92,300. इथं ऑडिटरच्या पोस्ट आहे. ठीक आहे, आणि इथं त्यांचं डिपार्टमेंट दिलं आहे, इथं ग्रुप दिला आहे आणि इथं इयर दिलं आहे. इथं इयर फार कमी पहा, म्हणजे 27 वर्षापर्यंतच तुम्ही इथं अप्लाय करू शकता, 18 ते 27 वर्षाचे विद्यार्थी. ठीक आहे, तरी पोस्टबाबत माहिती आहे सर्व तुम्ही वाचू शकता. पे लेवल 4 नुसार पण पोस्ट अवेलेबल आहेत, त्याही तुम्ही पहा. आता त्यानंतर यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायरमेंट आहे ते आपण पाहूया. आणि त्याआधी थोडंसं आपण एजबाबत आता पाहिलं की एजबाबत रिलॅक्सेशन पण आहे. ते रिलॅक्सेशनचा चार्ट इथं आहे. ठीक आहे, कुठली कॅटेगरी आहे तुमची इथे पाहू शकता आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, सर्व वाचून दाखवत नाही मी, तुमची कॅटेगरी पहा, रिलॅक्सेशन किती आहे ते इथं पाहू शकता. हे रिलॅक्सेशनचे वर्ष आहेत, म्हणजे एवढं रिलॅक्सेशन भेटेल. SC ST कॅटेगरी असेल तर त्यांची एज लिमिट आपण वरती पाहिली किती एज लिमिट आहे. ठीक आहे, तर त्यानुसार फॉर एक्झाम्पल 30 वर्ष असेल नॉर्मल एज लिमिट, तर त्या SC ST कॅटेगरीच्या त्या पोस्टला 35 वर्षाचं लिमिट असेल. ठीक आहे, रिलॅक्सेशन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, इथं पाहू शकता. ठीक आहे, काहींना 40 वर्षाचं पण रिलॅक्सेशन आहे, तेही पाहू शकता. आता हे पहा इसेन्शियल क्वालिफिकेशन, काय क्वालिफिकेशन लागणार आहे वेगवेगळ्या पोस्टला ते दिलं आहे. इथं असिस्टंट ऑडिटर ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट ऑफिसर यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ऑर इन्स्टिट्यूट. सेकंड आहे डिझायबल क्वालिफिकेशन, म्हणजे त्यांना इच्छित काय क्वालिफिकेशन आहे. चार्टर्ड अकाउंटंट असेल म्हणजे CA असेल तर त्यांना चालेल. नंतर कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट असेल तरी चालेल. कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS असेल तरी चालेल, किंवा मास्टर डिग्री इन कॉमर्स ऑर मास्टर डिग्री इन बिझनेस स्टडीज किंवा मास्टर डिग्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये जर तुमची मास्टर डिग्री म्हणजे PG कंप्लीट असेल तरी चालेल, म्हणजे कॉमर्स, बिझनेस स्टडी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला PG कंप्लीट असणं गरजेचं आहे ऑडिटर किंवा अकाउंटिंग ऑफिसरसाठी. ठीक आहे, त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर यासाठी जी म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ॲटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स. ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 60% हे मिनिमम लागणार आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी. ठीक आहे, आणि त्याला ऑर दिलं आहे बॅचलर डिग्री असेल सब्जेक्ट इन स्टॅटिस्टिकमध्ये तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, ते क्वालिफिकेशन ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर ऑदर ज्या पोस्ट आहे या 2 पोस्ट सोडून ज्या सर्व पोस्ट आहे ना त्यांसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे फक्त बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन. ठीक आहे, ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही याला ॲप्लिकेबल आहात, फॉर्म भरू शकता. ठीक आहे, अदर पोस्टसाठी. आय होप तुमचं एज्युकेशनबद्दल जे क्वालिफिकेशनबद्दल जे रिक्वायरमेंट आहे ती क्लिअर झाली असेल. पुन्हा सांगतो ऑडिटर किंवा अकाउंटंट या पोस्टसाठी तुम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंड पाहिजे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन बॅकग्राऊंड पाहिजे किंवा बिझनेस स्टडी याचं बॅकग्राऊंड पाहिजे मास्टर डिग्रीमधून, तर तुम्ही ऑडिटर किंवा अकाउंटंट होऊ शकता. आणि स्टॅटिस्टिकल ऑफिसर व्हायचं असेल तर मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमीत कमी 60% पाहिजे. ठीक आहे, आणि तुमचं बॅचलर डिग्री पाहिजे, तर हे यातून तुम्ही ॲप्लायकेबल आहात. आणि अदर पोस्टसाठी फक्त तुम्हाला PG कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, आता ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि हे सर्वात चांगली ॲप्लिकेशन फी देणारं पोर्टल आहे, कारण यामध्ये ॲप्लिकेशन फी फक्त आणि फक्त 100 रुपये आहे. ठीक आहे, कारण तुम्ही पाहू शकता अनेक एक्झामिनेशनसाठी खूप मोठी ॲप्लिकेशन फी आकारली जाते, म्हणजे 1000, 2000, 1500 देखील फी असते, पण याला फक्त तुम्हाला 100 रुपये ॲप्लिकेशन फी ही द्यावा लागणार आहे. ठीक आहे,
आणि जे वुमेन्स असतील म्हणजे मुली असतील किंवा महिला असतील त्यांसाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो शेड्यूल कास्टचे जे विद्यार्थी असेल त्यांनासाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, ठीक आहे. बाकी नॉर्मल ओपन कॅटेगरीसाठी 100 रुपयाची ॲप्लिकेशन फी यांनी ठेवलेली आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे त्यासाठी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जायचं आहे, तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ही वेबसाईट मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर या वेबसाईटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन विंडो ऑन होईल. तिथून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा हे कळत नसेल तर यूट्यूबवर सर्च करा. SSC म्हणजे आपण म्हणू शकतो स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ॲप्लिकेशन फॉर्म कसे भरावे या संदर्भात बरेच व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत यूट्यूबमध्ये, ठीक आहे. तर तिथून तुम्ही पाहू शकता आणि कशा प्रकारे फॉर्म भरायचं ते भरू शकता. अवघड काही नाही. बाकीची माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट सांगितलं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं आहे, ठीक आहे. ॲप्लिकेशन फी किती आहे ते सांगितलं आहे. आणि त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामिनेशन सेंटर कुठे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हे पहा, एक्झामिनेशन सेंटर त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. आता खूप सारे आहेत, मी वाचून दाखवले तर व्हिडिओ होईल 1 तासाचा, म्हणून सर्व काही वाचून दाखवत नाही. फक्त इथं PDF आहे ना, ही PDF मी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तुमचं म्हणजे कुठलं राज्य आहे ते राज्य आणि त्यानंतर त्या राज्यामध्ये कुठल्या सिटीमध्ये एक्झामिनेशन सेंटर आहे ते तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर सर्व तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे, पाहू शकता. मी सर्व काही वाचून दाखवत नाही. टेलिग्राम चॅनलवर PDF आहे, तुम्ही डेफिनेटली तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे. तर हे इतके सारे एक्झामिनेशन सेंटर आहे, खूप सारे आहेत, कमी नाही आहेत, ठीक आहे. तर गाईज आय होप तुम्हाला सर्व माहिती भेटली असेल. अशा जॉबच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या जॉबबद्दल कुठलीही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.